खूप महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगायची की आमच्या पॅनलमध्ये कुणालाच राजकीय वारसा नाही आहे. सगळेजण समाजकार्यात बऱ्याच वर्षापासून, राजकारणात बऱ्याच वर्षापासून सक्रिय राहिले आहेत. त्यांनी त्यांचं काहीतरी कार्य दाखवले. इतर कुठले उमेदवार आम्ही पाहिलेले आहेत की त्यांचं म्हणजे नुकते आलेले. तर आमची एक विनंती असेल की सर्वसाधारण लोकांना एक संधी द्या आणि जे लोक खरंच इतक्या वर्षापासून समाजकारणात आहेत त्यांना एक संधी द्या. फक्त राजकीय वारसा लोक जे आहेत लोक आहेत त्यांचा तर विचार म्हणजे जर ते चांगले असतील तर तुम्ही करतालच, पण नवीन लोकांना पण एक ऊर्जा द्या. त्यांना पण एकदा तुम्ही संधी दिली तर बरंच आपल्याला पण बघायला मिळेल की त्यांच्याकडे किती क्षमता आहे आणि ते किती प्रभागाचा विकास करू शकतात. प्रत्येक जे आहेत मोठे हॉस्पिटल त्या ठिकाणी योजना आहेत. धर्मादाय आहे, महात्मा ज्योतिराव फुलेच्या अंतर्गत आपण 5 लाखाचं ऑपरेशन करू शकतो. महानगरपालिकेचं शहरी गरीब योजना जी आहे, जी 1 लाख रुपये देते तुम्हाला जे छोट्याशा आजाराला, कॅन्सर किंवा डायलिसिस ह्याला 2 लाख रुपये देते. आणि जरी काही आजार नसेल, ज्याला मेडिसिन चालू असेल त्याला 1 लाख रुपये देते महानगरपालिका. माझं असं म्हणणं की कोणीही वैद्यकीय विषयामध्ये वंचित राहू नये. त्यासाठी मी वैद्यकीयचं पदही आहे पुणे शहराचं आणि ते बेसिकवर आम्ही पूर्ण पुणे शहरात प्रभागात काम करणार आहे.